जय हिंद जय महाराष्ट्र. तर आज आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी समीर मराठे तुमचं स्वागत करतो. तर सीन असं झालं की आम्हाला जायचं होतं अलिबागला आणि माझी तब्येत मी आळंदीवरून आल्या त्यामुळं तब्येत जरा बिघडलेली. सर्दी खोकला ताप वगैरे पाणी चेंज झाले त्यामुळं पूर्ण तब्येत डाऊन होती. तर मी पोरांना सांगितलं की मी येत नाही आहे, तुम्ही एन्जॉय करा. परत जर पार्टी झाली तर बोललो मी 100% येईल. तर साहेब लोक ऐकत नाहीत. त्यांना सांगितलं माझी तब्येत बरोबर नाही तर ते बोलले मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो पण तू चल, तुझ्याशिवाय काय मजा येत नाही पार्टीला. तर आज काल सकाळी कामावर आलो. त्यानंतर मयूरने घरी फोन लावला. त्याला सांगितलं त्यांनी घरी की असं असं आम्ही चाललो अलिबागला, तर समीरला पाठवा. तो बोलतात की घरचे की समीरची तब्येत बरोबर नाही, समीर आजारी आहे, तो येणार नाही. मी बोललो माझी तब्येत डाऊन मी नाही येते. मयूरनं दुसऱ्याची गाडी घेतली, मला हॉस्पिटलला घेऊन आला. हॉस्पिटलमधनं आणल्यानंतर तो मला 2 तास तू झोप, 2 वाजेपर्यंत तू फ्रेश हो, त्यानंतर आपण निघूया. तर असं सीन झालं आहे की माझं याचं काहीच प्लॅन नव्हता. मयूर बोलला तू जर आला नाहीस तर मी पण येणार नाही. तर त्याला बोललो बघू माझी तब्येत जर ठीक असली तर मी येईल, नाही तर तुम्ही एन्जॉय करा. तो बोलतो नाही नाही तू असलास तर मी जाईल, तर मी पण नाही जाणार. म्हणून त्यामुळं त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेला, गोळ्या वगैरे खाल्ल्यात. जरा 2 तास ऑफिसमध्ये आलो, 2 तास आराम केला, घरी गेलो, फ्रेश झालो आणि निघालो बस. असा मोकळा रोड पाहिजे जात तोपर्यंत. दीड तासामध्ये पोचू ना आपण. आता ते येत आहेत ना, तर मच्छी घ्यायची आहे पेनला. मच्छी घेतल्यावर पुढे जाऊ, काय काय घ्यायचं आहे माहिती नाही. पेनमध्ये पोचला ना, बघू आता आपल्याला मच्छी घ्यायची आहे. आता हे दोघं गेलेत पुढं, ते कुठं गेलेत काय माहिती नाही, त्यांना फोन लावावा लागेल. त्यानंतर आपण मच्छी घ्यायला जाऊ. काय काय घ्यायचं ते बघू आपण. आपल्याला माहिती नाही, बघू. पेनचा बाजार फिरतोय, मयूरची बॅग शिवायची आहे. त्यात कुठं टेलरच बोलते, सॉरी बॅग शिवणारा कुठे दिसत नाही आपल्याला. बघू आता कुठं काय भेटलं तर बरं, नाही तर तशीच घेऊन जायचं बॅग. काय बाई मेल उद्या जॉबला जायचं परत, बॅग मेल पाहिजे. कारण की त्याला डब्बा वगैरे घेऊन जायला लागतं बॅगेत. बघू आता कुठं भेटतो, शोधतो इकडे तिकडं, पण काय दिसत नाही आपल्याला. बघूया कुठं भेटली तर दाखवतो. हे मयूरच्या बॅग शिवायची आहे. बाकी चला 2 मिनटं फक्त बोल. चला आता आम्ही पोचलो पेनमध्ये, बॅग शिवून घेतोय. बॅग शिवून झालं की नाश्ता करू पहिला, नंतर काय सामान घ्यायचं आहे ते घेऊ. आता ते गेले सामान घ्यायला, पण काय काय घ्यायचं माहिती नाही. बोलतात मच्छी घ्यायची आहे, चिकन घ्यायचं आहे, मटण घ्यायचं आहे, वलडी घ्यायची आहे. बघू काय काय घ्यायचं आहे ते समजेल आपल्याला. चाललं आता पकोडा खायला भावा. जाम पुढचा नाही तर गाडी इथं लाव, चल पार्किंगला. पण तिथं समोर जायचं आपल्याला, समोर मस्त भेटता बा इथं. ठीक आहे खातो आणि नंतर भेटू. पण मंचुरियन खाऊ, मंचुरियन बेळ खातो आहे. मंचुरियन रेडी नाहीत म्हणून. आता आम्ही अलिबागला पेनमधून निघालो आहे. बाकी पोरा मागं आहेत आणि बघू आता कुठपर्यंत आपल्याला तेव्हा समजेल आपल्याला. अलिबागचे फेमस असं जोशी वडेवाले आहेत.
इथपर्यंत आलो आम्ही. गर्दी ट्रॅफिक खूप आहे. बघू आता ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलो तर नाही आता. एक गाडी पुढे गेले, बाकीचे मागून येत आहेत. त्याला फोन केला होता, तर बोलत आहे तुमच्या मागोमाग आहे, वडकळला आहे आम्ही. तरी आहे आम्ही पण पुढे पुढे भेटू. साहेब लोक अजून पेनमधून निघालेत आत्ताशी. बाकीचे 2 बाईक येते पुढे आलेत, वडकळला आहेत. आम्ही शेजारी सोडून पुढे आलो आहे. तर बघू त्यांना तर तिथे भेटू. त्यांना बोललो एकत्र जाऊ, ते बोलतात चला चला हळूहळू चला चला, काय इथे समजत नाही. भेटू पुढे. काय माहिती नाही. आता थांबलो आम्ही, नाश्ता करायला थांबलो. कुरुल्लं आहे, ट्रॅफिक खूप आहे, त्यामुळे काय आता बघू. नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला. आज आपण नाश्ता करायला थांबलोय. मी 2 वेळा मग आमचा मालक आदित्य मयूर, अजून कोण आमचा मंगेश सहीचा नाच नाही करायचा. नाच पोल्ट्री राडा करायचा आपल्याला 100%. मग काय बोलतो, काय बोलतोस तू? 2 शब्द बोल ना, काहीतरी 2 शब्द. काय रे, काय आलं? विशाल शेठ, काय तुम्हाला काय वाटतंय आज या ट्रॅफिकमुळे आपण 2 तास इथं अडकले? कुलं दुखलेत काय तुझं? पण अजून आपल्याला 1-1.5 तास जायचंय, त्याच्याबद्दल काय? मंगेश काय चूळ भरतो काय? हात धुतो काय? बरं बरं, नाश्ता करायचं म्हणून हात धुतोय ना. ठीक आहे. सूरज कुठे आहे? सूरज मॅन फ्रॉम मावशी. सूरज, काय तुला या ट्रॅफिक बद्दल काय बोलायचंय? लागलेत का तुझे पण? बरं चालेल, आता आपण नाश्ता करून नंतर भेटूया. मग कसे वडापावची टेस्ट? चांगला आहे का वडापाव? मस्त आहे ना? सूर्या नंबर 1. विशाल, अलिबागमध्ये येऊन वडापाव कसा लागतोय? एकदम भारी. बरं ठीक आहे, चला नाश्ता करतो, नंतर भेटतो. आत्ताच पोचलो. आपल्या फार्म हाऊसचं नाव काय? साहिल होम स्टे अँड कॅम्पिंग. जर तुम्हाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर देतो इथं बघा. जस्ट पोचलो आम्ही आता. बघूया, गाडी गेट लावून घेत. चल पोचलो आहे मी आता फार्म हाऊसला. गेटपासून आतमध्ये आहे थोडंसं, 1-2 मिनिट आतमध्ये. अरे बाबो, हे काय सीन! अरे हे बेकार आहे चबक. अरे वा भाई, नाथ खुळा केला. मस्त सीन आहे, मस्त. फोटोशूट काय मस्त, शूटच होईल भाई. बेकार, कडक. हे आमचे साहेब कर्जतचे साहेब, नमस्कार. दमलोय का? खूप दमलोय. एक नंबर सीन. आवडला आपल्याला फार्म हाऊस. नाही, नाथ खुळा, डायरेक्ट नाथ खुळा. आता जरा मसाल्याची तयारी चालू आहे. काय मसाला बनवायचा आहे? वाटण. मामा काय म्हणतात? वाटण. आणि काही तिकडे ग्रेव्ही, तिकडे ग्रेव्ही बनवतोय मच्छीला लावण्यासाठी. माझं नाव सांग, मी चिवडा खातोय. संदीप मामा बिनकामी चिवडा खाणी, बस, बाकी काय नाही. चंदूभाऊ सध्या चंदूभाऊकडे काय दिलं माहिती आहे का? मटण साफसफाई करायला आहे बघ. मटण आहे 2 का 3 किलो मटण आहे. 1 किलो मटण आहे का? 1 किलो वजरी. आमचे साहेब काय करतायत? मसाला, कांदा फ्राय करतायत मसाल्यासाठी. आणि मी बघतोय. साहेब जमते ना तुम्हाला? मग ठीक आहे. इथं मसाल्याची तयारी चालू आहे. तिकडे पाणी उकडवत ठेवलंय. हे काय बिनकामी फक्त शाखाला आला इथं. मयूर शेठ बिल्डर. वजरी फ्रायचं काय चाललंय? वजरीला वाफळतेत. शेकट ठेवले. मामा, अहो तो चिवडा संपला आता. बस झाला की बस झाला. मग तुम्हाला काय वाटतंय? आता आपण इथं आलो आपण, काय वाटतं तुम्हाला? 2 शब्द बोला ना, 2 शब्द काहीतरी. पण पहिलं जेवण बनव, जेवण 2 शब्द बोलतो. अहो पण काय सांगा ह्या फार्म हाऊस बद्दल? चुका लावलाय. पण तुम्ही बिल कमी चिवडा खात बसले होते. सांगा ना काय जवळ काम आहे. अजून काम करायला हात लावला नाही तुम्ही. फक्त तो पाव किलो तरी चिवडा खाला असेल नक्कीच. अर्धी पिशवी मामाने खाल्ली. तुम्हाला काय वाटतंय?
फक्त आयतं खायला भेटले की बस झालं काय? आयतं नाही, मेहनत करतो मेहनत. कुठं काय मिळत? हात दाखवा, हात दाखवा, हात दाखवा. हे काय हाताला पाणी तरी लागले का तुमच्या? हा चला बघूया थोड्या वेळाने काम झाल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय बनवते ते. माणूस गावलाय मच्छीला मसाला लावायला. हे तसं नको लावूस. लावून रे हॉटेल मॅनेजमेंट केलं त्यांनी. एवढा पद्धतशीर लावणार तो मसाला तिखट नाही आला. पहिलं काय करायचं माहिती का अशा वेळी? थोडा मसाला त्यात टाकायचा, पूर्ण असे मिक्स खलबत्ता करून घ्यायचा. तू काय लावलास? हा मलाच आईने सांगितले तिखट वस्तू हात लावू नकोस. खाऊ पण नकोस. काय नाही तुला काय वाटतंय? तुला काय वाटतंय? त्याला नीट सांग ना. दोन एकदम प्रोफेशनल नाही. डायरेक्ट दोन हात घे आणि एक तुकडा असा तुकडे हातावर घे. डायरेक्ट असा लाव. सवय नाही तुला? लाव तू. आणि घेतला सवय बाबा, लक्षात ठेव. आणि घेतला सवय हा म्हणून म्हणतो. लावतो की तुला? आपण संपल तेवढा एवढा लावला कसं नाही जमणार? सांगते मी तुला. पटापट घे ना तू हात. अरे संपल सगळा बाई. तुकडी आणि दोन्ही बाजूला लाव ना. हा सवय नाही वाटत तुला काय ते इकडे ठेव. मसाला लावायची? काय अर्थाचा अनर्थ करू नका भावा. आपला मित्र आहे. नाव काय तुझं? साहिल. साहिल. खाणे शुभेच्छा देतोय. हे बिनकामी काय काम नाही, फक्त खायचं सुचलं आपल्याला, बाकी काय नाही. मी पण खातो थोडा चिवडा. एक नंबर रे. गोटी बघ. आपल्या एक किलो घेतोय. पार्टीचं हे मेन काम. अजून एक घे रे. कुठे गेला काय त्या भाग? मटण धुवायचं हे मेन काम आहे भाई पार्टीला. अजून एक भाग आहे बघ. ही बघ. त्याला बोललो ही देशील तर दे. हा मटण आहे. सर्वीवर टाकले. सुरे घे ना, सुरेन काप ना जरा बारीक बारीक पीस कर. हे पाणी होईल. नाही हेच एवढे बारीक पण मला आवडत नाही, पण मी खाईल. मटणात आपण काय काय टाकलं माहिती आहे? हळद टाकले, हा लाल तिखट टाकलाय, हा काय आहे? गरम मसाला. हा गरम मसाला आहे, याच्यात काश्मीरी मसाले, अद्रक लसूण पेस्ट टाकले, कोथिंबीर टाकले, त्यानंतर लिंबू, आपल्याला लिंबू पाहिजे तेवढा, बाकी काय नाही, आणि मीठ चवीनुसार टाकले. अजून बघू त्यात काय काय टाकायचे. काय नाही ना, बाकी आता डायरेक्ट मस्त मिक्स करून घे. हा बोल. घरचा तिखट मसाला कार्यक्रम टाकलेले आहेत अजून आधी त्याच्यात टाकलेच नाही. यात काय काय मिक्स आहे? मटणात टाकलेले. हो नुसतं करा बोंबील तुम्ही जमवा. अद्रक लसूण टाकायचं आणि अद्रक लसूण पेस्ट टाक ना. अरे मला हे काढायला प्लेट पाहिजे. मग जातो ना मग हळूहळू थांब. शिकवायला घेतलं. तुझा बाहेर पडेल डायरेक्ट तेवढंच आहे. पाणी टाकून आणि टाकायचं त्याच्यात. सोडा. हॅलो थांब नंतर आलो तू बाहेर. जेवण झालंय. जेवण झाल्यानंतर सगळे साफसफाई केले. साफसफाईनंतर भांडी सगळे साफसफाई करून धुवून ठेवले. एका जागी परत उद्याच्याला लागणार होती. आणि आता आम्ही बीचवर जाऊन आलो थोड्या वेळात. जरा फ्रेश होऊ आणि त्यानंतर झोपून जाऊ. तर हा ब्लॉग इथंच मी एंड करतो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.